खरं म्हणजे दोन गोष्टींसाठी प्रामुख्याने आज तुमच्या समोर आलो आहे. पहिली गोष्ट आणि जो एक ऐतिहासिक निर्णय कोकणाच्या दृष्टीने झाला, गेले 6 महिने ज्या प्रयत्नामध्ये होतो आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा, किंबहुना त्यांना हमीभाव मिळवून द्यावा, किंवा त्यांना गोव्याच्या धर्तीवरती भावांतर योजना लागू करावी, अशा अनेक मागण्या सातत्याने आम्ही करत होतो आणि हळूहळू त्या दृष्टीने 2-2 पावलं पुढे जात होतो. शेवटी परवाच्या झालेल्या कॅबिनेट मिटिंगमध्ये महाराष्ट्र सरकारच्या आणि काल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रत्नागिरीच्या सभेमध्ये काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारं काम केलं आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी सुरुवात म्हणून दर प्रत्येक किलो मागे 2 टनापर्यंत 10 रुपयाचं अनुदान जाहीर करण्यात आलं. आता सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर या भागामध्ये जवळजवळ 75% काजू हा महाराष्ट्रातला पिकतो. 1.5 लाख शेतकरी हे काजूचं शेती करतात. जवळजवळ 2 लाख टनापर्यंत काजूचं उत्पादन ह्या 3 जिल्ह्यामध्ये मिळून होतं आणि सातत्याने या काजूला भाव न मिळाल्यामुळे किंवा आफ्रिकेतून, बाहेरच्या ब्राझीलमधून, इतर देशामधून काजू स्वस्त आयात केला जातो. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना नेहमी संकटाला तोंड द्यावं लागतं. यावर यावर्षी एक तोडगा काढण्यात आला आणि अनेक दिवसाची अनुदानाची मागणी यावर्षी महाराष्ट्र सरकारने माननीय एकनाथजी शिंदे, माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही लावून धरली. कॅबिनेटच्या बाहेर आपले आमदार नितेशजी राणे, मी स्वतः आम्ही हा विषय लावून धरला. तर कॅबिनेटमध्ये आपल्याच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी हा विषय लावून धरला आणि परवाच्या कॅबिनेटमध्ये काजू उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी अनुदान म्हणून 10 रुपये किलोच्या मागे देण्यात यावे, अशा प्रकारची सुरुवात कोकणामधल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी गोष्ट आहे. आता हे अनुदान सहकार आणि पणन खात्याच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावरती पीक पाण्यामध्ये काजूच्या झाडाच्या लागवडींची नोंद आहे आणि जे बाजारामध्ये आपला काजू विकतात त्या विक्रीच्या पावत्या, अशा प्रकारची योजना सरकार आता पुढच्या 15 दिवसामध्ये जाहीर करेल. त्याचा GR निघेल आणि ही योजना राबवली जाईल. याचा फायदा, याचा बेनिफिट, डायरेक्ट बेनिफिट हा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल आणि किमान 20,000 रुपये तरी यावर्षी या अनुदानाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार देईल. याचं एकूण जर कॅल्क्युलेशन केलं तर यावर्षी 300 कोटी रुपये महाराष्ट्र सरकारला या काजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे लागतील. त्याची प्रोव्हिजनसुद्धा यावर्षीच्या बजेटमध्ये ते करत आहेत. त्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक सुरुवात म्हणून एक लेखाशीर्ष सुरू झालं
एक अनुदान सुरू झालं, एक दिलासा देणारं काम सुरू झालं आणि हे गेल्या अनेक वर्षाची मागणी काजू उत्पादक शेतकऱ्यांची मला वाटते माझ्या सरकारने ऐकली. मी माझ्या सरकारचं माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, या आमच्या महाराष्ट्र सरकारचा आभार मानतो आणि प्रामुख्याने पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण आणि आमदार नितेशजी राणे यांचेसुद्धा आभार मानतो की या मंडळीमध्ये सुद्धा सरकार दरबारी हा विषय लावून धरला. इतिहासातली मला वाटतं माझ्या माहितीनुसार जर विमा योजना सोडली तर कोकणामध्ये 300 कोटी रुपये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारं अनुदान स्वरूपातला हा पहिला निर्णय असतो. पीक विम्याचे पैसे मिळतात, त्या माध्यमातून मिळतात, पण डायरेक्ट थेट अनुदान शेतकऱ्यांना देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी खूप चांगल्या प्रकारे होईल याची मला खात्री आहे. त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवणार. परंतु माझ्या सामान्य काजू उत्पादन करण्याच्या शेतकऱ्यापर्यंत हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होतो आहे हे मला आज आनंदाची बातमी तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवायची. याविषयी काय असेल तर बोलू, पण दुसरा विषय देसाई सर. साधारण ही मदत अनुदान किती दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जाईल? आता याचे GRs तयार होतील, सहकार आणि पणन खातं याच्या नोंदणी करतील आणि काजू बोर्ड जे स्थापन झालेलं आहे त्या काजू बोर्डच्या खात्यामधनं हे पैसे वितरित होतील. आता त्याच्यासाठी सरकार 300 कोटीची प्रोव्हिजन करते. हे कालच्या भाषणामध्ये फडणवीस साहेबांनी जाहीरच केलं. यासाठी साधारण 300 कोटी रुपये लागणार. या बजेटमध्ये आम्ही त्याची प्रोव्हिजन करतो आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे 7/12वरती नोंद आहे आणि जे विक्रीचे ज्यांच्याकडे पावत्या असतील अशा लोकांचं घेऊन त्यांना पुढच्या 2-3 महिन्यामध्ये हे पैसे त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये जातील, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. अशा प्रकारची योजना आहे. कारण काजू शेतकऱ्यांना पैसे कसे द्यावेत याच्यात अनेक मतांतर होते. काही लोकांचं म्हणणं होतं की हमी भाव द्यावा. मी थोडं सविस्तर बोलतो, मी तुम्हाला आणखीन छान लिहिता येईल किंवा तो विषय. पहिली मागणी होती की हमी भाव द्यावा. आता हमी भाव देताना अडचणी काय आल्या तर हमी भाव हे ज्याला अत्यावश्यक पीक म्हणतो आपण त्यालाच देता येतं. त्याची यादी केंद्र सरकार बनवतं. आता ते केंद्र सरकारच्या यादीत काजूचा समावेश होणं हे फार क्लिष्ट आहे, अडचणीचं आहे. कारण काजू हे काही भात पिकासारखं अत्यावश्यक पीक नाही. म्हणजे जे रोजच्या जेवणामध्ये लागणारं जे आपण म्हणतो भात असेल किंवा इतर धान्य आहेत असं नाही. त्यामुळे धान्याला मिळतं. काजू हे काही धान्य नाही आणि त्यामुळे ते कमर्शियल क्रॉपमध्ये. आता त्या यादीत घालून घेण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला, परंतु त्याला अडचणी आहे. मग त्याच्यात दुसरा भाव हे काय काढला मार्ग, तो गोव्याने त्याच्यावरती एक मार्ग काढला आणि गोव्याच्या धर्तीवर त्यांनी 150 रुपये ठरवलं आणि मग जो काय रेट येईल त्याच्यातला मधला अंतर भावांतर म्हणून द्यायचं ठरवलं. परंतु ह्याच्यात पण आपल्याकडे अडचण अशी आली की गोव्यामध्ये खरेदी विक्रीची व्यवस्था बाजार समित्या करतात. त्यांच्याकडे त्यांनी एक चांगली साखळी निर्माण केली आहे. आपल्याकडे ती साखळी नाही. आपल्याकडे खरेदीची व्यवस्था आजपर्यंत नाही. त्याला कोणी पैसे द्यावेत, कसे पैसे द्यावेत. बरं, गोव्यातल्या त्या व्यवस्थेमध्ये पण अनेक अडचणी आलेल्या आहेत. कारण लोक ब्राझीलमधला काजू आणून विकून त्याच्या पावत्या पण देतात. त्यामुळे ती पण अडचण गोव्याला निर्माण झाली. म्हणजे शेवटी कायद्यातनं पळवाटा काढणाऱ्या अनेक गोष्टी असतात. मग गोव्याच्या धर्तीवर जावं याचा विचार झाला आणि मग शेवटी अंतिमतः याचा सगळा विचार करण्यात आल्यानंतर लक्षात आलं की जर आपल्याला ह्या सगळ्यांना मार्ग काढायचा असेल तर आपल्याला अशी एक अनुदानाची योजना करावी लागेल जी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देतात, की ज्याच्या 7/12वर कांद्याचं पीक लागलेलं आहे, ज्याच्या 7/12वरती काजूचं पीक लागलेलं आहे, त्याचा 7/12 घ्या, त्याने किती विकले आणि 2 टनापर्यंत म्हणजे 2000 किलोपर्यंत 10 रुपये दिले तर यावर्षी पहिला भाग म्हणून किमान 20,000 रुपये शेतकऱ्यापर्यंत पोचतील. म्हणजे ही सुरुवात झाली. म्हणजे सरकार दरबारी लेखाशीर्ष अनुदानाच्या माध्यमातून काजू उत्पादकांचं शेतकऱ्यांचं एक लिहिलं गेलं लेखाशीर्ष म्हणजे एक खिडकी उघडली गेली. याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि एकदा लेखाशीर्ष उघडलं गेलं, एकदा अनुदान सुरू झालं की ते पुढच्या वर्षी आणखीन दामदुपटीने मागता येतं. त्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारने
आणखीन एक निराळा प्रयोग या बाबतीत केला आहे आणि तो डायरेक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो. नाही तर याच्यात आणखीन परत भाग होता की मग सरकारने परत खरेदी करावं. आता सरकारने परत खरेदी करायला कुठे डेपो उघडावेत, त्याच्यासाठी पैसे कुठून द्यावेत, त्याच्यासाठी असा अनेक जंजाळातनं एक काढलेला मार्ग आहे आणि मला वाटतं हा मार्ग यशस्वी झाला, योग्य झाला तर पुढच्या वेळेला ह्याच्यावरती आणखीन ताकदीने मागणी करता येईल. त्यामुळे हा एक ऐतिहासिक निर्णय असं मला वाटतं. शेतकऱ्यांचं दुःख, शेतकऱ्यांच्या अडचणी आम्ही महाराष्ट्र सरकारच्या दरबारपर्यंत पोचवून त्याच्यावरती पुन्हा उपाय, त्याच्यावरचा सोल्युशन आम्ही आणून शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यात यशस्वी झालेलो आहोत. आणि 300 कोटी रुपये हे आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या काही भागातले शेतकरी जिथे काजू लागवड आहे त्यांच्यापर्यंत पोचवण्यात आपण यशस्वी झालो. हा एक मोठा विषय आहे, शेतकऱ्यांचा विजय आहे. हा शेतकऱ्यांच्या मागणीला मिळालेला मोदी सरकारचा, केंद्र सरकारचा, राज्य सरकार या सगळ्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे तिथपर्यंत आम्ही पोचण्यात यशस्वी झालो. म्हणून आपल्या माध्यमातून या सगळ्यांचं ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मानण्याचा हक्क आहे. मी अनेक आता आमचा राजू पवार आलेला आहे, काजू उत्पादक असोसिएशन आहे शेतकरी यांची, त्याचा तो त्याच्या कमिटीवर आहे. यांनी पण अनेक आंदोलनं केली. सिंधुदुर्गात, रत्नागिरीत अनेक आंदोलनं झाली, धरणं झाली, उपोषणं झाली. त्या सगळ्यांचा परिपाक म्हणून आम्ही हे करू शकलो. त्यामुळे त्या सगळ्यांचे आभार. जरी यावेळेला 10 रुपयाने सुरुवात केली असेल तर भविष्यामध्ये हळूहळू ती कशी वाढवून घ्यायची त्याचा सुद्धा विचार आपल्याला करावा. एका बाजूला हे